कोणी आहे का सरपंच दादांच्या घरचं? ताई वगैरे आले असतील तर भगिनींचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. त्यांची उपस्थिती सांगून जाते की बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं स्त्री शिक्षणामधून स्त्रियांचा उद्धार आणि त्यांचा पुढाकार, हे आपल्याला येथे चित्र दिसत आहे. सर्वांनी हिरिहिरीने याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तर मॅडमांनी माल्यार्पण हा महाराष्ट्र न्हावून निघाला, असा माझा भीमराव जगात महान झाला. त्यांनी संविधानाने भारताचा पाया रचला, भारताचा पाया रचला. हो, एक लावायची कविता मनापासून सहर्ष स्वागत करतो. हिंगावचे माल्यार्पणाच्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. सर्व पंचक्रोशीतून जी काही मंडळी दाखल झाली, पुण्यश्लोक उपहार अर्पण करतील. तू मन करता फक्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स. आदिवासी वस्ती पाड्यावरून ज्यांनी शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्ता वाटत नव्हतं. क्रिकेटची मॅच होती म्हणून मी शाळेत गेलो नाही, अमुक विषयाचा गृहपाठ केला नाही, हे याला आपण संघर्ष म्हणतो आणि सांगतो. आम्हाला खूप सारा संघर्ष करावा लागतो. सहज बोलून देतो आपण, ते का सोपं आहे का? त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रत्येक जण आज बोलतो. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष नेमका कोणत्या गोष्टी सोबत होता आणि संघर्ष हे कसा करावा लागला? अज्ञानाशी संघर्ष होता, रूढी परंपरांसोबत संघर्ष होता, जातीवादाशी संघर्ष करावा लागला होता का? स्त्री शिक्षण असेल, समाजाची मानसिकता असेल, सामाजिक विषमता असेल, त्याचबरोबर माझा बहुजन समाज शिक्षणाकडे नेण्यासाठीचा जो काही सर्वात मोठा संघर्ष असेल, आपल्या या संघर्षाच्या व्याख्यापुढे निश्चितच तो संघर्ष खूप जटिल आणि कठीण होता. पण तरी सुद्धा त्या वाटेने चालत असताना थोडंही त्या प्रतिकूल परिस्थितीला न मानता वाट कशी काढायची आणि माझा समाज, माझा देश, पर्यायाने माझं विश्व हे कशा पद्धतीने समोर जाईल, ही जी व्यापक दृष्टिकोन संकल्पना त्यांनी ठेवली. म्हणूनच आज ते विश्वरत्न आणि भारतरत्न म्हणून ते शोभतात. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी घेण्यासारख्या जर काही गोष्टी असतील, चिंतन केलं तर आपल्याला त्याचा दिवस सुद्धा पुरणार नाही. म्हणून पुनश्च एकदा त्यांच्या त्या संघर्षाला आणि त्यांच्या त्या समर्पणाला मी पुन्हा नमन करतो. आणि आपण विद्यार्थी गुणगौरव सोहळा या विषयाकडे आपण आता वळूया. पालकासह उपस्थित झाली होती. आता ज्ञानाच्या दालनामध्ये ती एवढं चांगल्या पद्धतीचे गुण मिळवून आली, म्हणून आमच्या परीने का होईना आम्ही सुद्धा तिचा पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापकांनी सर्व टीमने सत्कार केलेला आहे. तिला भावी याही पेक्षा जास्त अशी काही भरारी मारावी की पुढच्या वर्षी अजून सुद्धा तिचं ही रँक वाढावी, अशा आम्ही शुभेच्छा व्यक्त केल्या. तर तिने 80.80 मार्क मिळवून
चांगलं असं यश संपादन केलेलं आहे 12वी कलामध्ये. तर छगन बारेला पोलीस पाटील यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी तिचा गुणगौरव करावा. नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल विविध शासकीय ठिकाणी तिचा सत्कार आणि तिच्या मार्गदर्शक शिक्षकाला सुद्धा आदर्श शिक्षक हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मी अगदी मनापासून तिचं अभिनंदन करतो. ये आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण दिन है और हम बहुजन समाज के लोगों के लिए गौरव की बात है कि ऐसे महामानव का जन्म होना और उन्हीं के द्वारा इस देश के तमाम आदिवासी, दलित, पिछड़े, शोषित, वंचित, सताया हुआ जो समुदाय था, उनके लिए उन्होंने इतना बड़ा काम किया है कि हम रात दिन उनका गुणगान करेंगे तो भी हम उनका कर्जा नहीं उतार पाएंगे. संघर्ष करून आपला भविष्य घडवायचं हे या महामानवाकडून आपल्याला शिकायला भेटत असतं. जे भाऊ गेले जयसिंग डुडवे दादा त्यांनी सर्व सांगितलंय जे कायद्याची व्यवस्था काय अशी नाही त्या एस सी एस टी साठी सर्वांसाठी जे बौद्धिस्ट आहे बारेला आहे आदिवासी समाजाचे सर्वे. पण आम्हाला जे अपेक्षा होती ते नाहीये. म्हटलं आपल्या समाजाला 2 शब्द सांगून जाऊ पण तो आदिवासी समाज इथे अवेलेबल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. पुरता मर्यादित न राहता हा आनंद हा कायम राहायला पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्येकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे घराघरात कायम जिवंत ठेवायला पाहिजे. इथे बसलेले बहुसंख्य पालक आहेत, विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जिवंत ठेवायला पाहिजे. आहे अजून सामाजिक कार्यकर्त्यांची मुलगी कुठे जात नाही आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मुलं हे समाजाला घडवण्याचा प्रयत्न करते हे विषय आहे. म्हणून आज आपण या माणूसमध्ये शैक्षणिक विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा संविधान दिलं आपल्याला. संविधान नुसतं आदिवासी नावाने नाही, आपल्याजवळ पुरावा असला पाहिजे म्हणून आपण काम करतोय. जर या मुलांना 5वी 6वी पासून जर ऍडमिशन हवे असेल, एसटी कॅटेगरीचं आरक्षण हवे असेल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागतो. आतापर्यंत म्हणतो जे बाकीचे लोक आहे ना ते समाजाला मी हुशार आहे तर बाकीचा समाज हुशार नाही झाला पाहिजे या उद्देशाने काम करतो. आज जयसिंग दादा तुम्ही जे सांगितलं नोकर वर्गाचं, आज मला वाईट वाटतं या मारुत ग्रामपंचायतमध्ये सरपंच आचार्य आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरा करू शकत नाही. याच्या मोठं दुःख काय आहे? शेवटी बारेला समाज आहे ना सरपंच. आज आपण कोणासाठी हे कार्यक्रम हे समाजासाठी आहे. हे मुलं जर शिक्षण घडतील तर समाज सुधारतील. यांच्यासाठी जर आपण कार्यक्रम घेतला कुठेतरी सरपंचाचा मनपूर्वक आभार करतो नाही आधी तरी काही नाही. शेवटी मी आदिवासी समाज आहे, मी विरोध नाही करू शकत, आम्ही राजकारण सुद्धा करू शकत नाही, पण समाजासाठी काम करणार. आज प्रकाश दादा भिल या ठिकाणी त्यांच्या मुलांना घेऊन आले, त्यांच्या मुलाचा सत्कार झाला. आपला चिपखेडाचा भिल्ल समाजाला पूर्ण भेटले नाही की तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये. पण त्यांना काही नाही की शिकवायचं नाही. अहो आपल्या लोकांना जागृत केलं पाहिजे. आज प्रकाश दादापासून शिका, ह्या काही मुलापासून शिका. जर आमच्याकडून नाही शिकायचं असेल तर दुसऱ्याकडून शिका. त्याच्यासाठी आपल्या समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि आजपर्यंत आपण जो काम करतो तो नशामुक्त म्हणूनच. कारण भिल्ल समाज आणि आदिवासी हे नशामध्ये आहे, त्याच्यामुळे तर कुठेतरी नशा कमी झाली पाहिजे. या हिशोबाने आपण सतत आपण कार्यक्रम घेतो. 44 लाख समाज आहे जैन समाज आपल्या भारतामध्ये. त्यांना स्वतंत्र धर्मकोड आहे आणि आपण 11 करोड आहे जवळपास 2011 च्या जनगणनेनुसार आदिवासी. पण आपल्याला अजूनही धर्मकोड भेटलेला नाही. म्हणजे अजूनही आपल्यावर हा अन्याय आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध आपण लढायचं आहे. आणि बिरमदादा कोणी निंदो का वंदो आपण आपला कार्यक्रम चालू ठेवायचा.